सावित्रीबाई. 3 जानेवारी 1831चा तो दिवस सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे माझा जन्म झाला. आई लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवसे यांची मी सर्वात मोठी मुलगी. त्या काळात लहान वयात लग्न व्हायचे. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिरावांशी झाला आणि मी झाले सावित्री ज्योतिराव फुले. एके दिवशी ज्योतिराव मला म्हणाले, सावित्री, शिक्षण हे माणसाच्या सर्व प्रश्नांवरचा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाला शिक्षण मिळालंच पाहिजे. ज्योतिबांच्या विचारांना मी साथ दिली. पुण्यात आम्ही मुलींसाठी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. पण हे इतकं सोपं नव्हतं. त्या काळी कर्मठ लोकांनी आम्हाला किती त्रास दिला हे तुम्ही आजवर ऐकलंच असेल. मी तर चिखल दगडांचा मारा सुचला, पण मुलींना शिकवायचं थांबवलं नाही. आम्हाला जो त्रास झाला त्याचा आम्हाला काहीच वाईट वाटत नाही, कारण सगळ्यांना शिक्षण मिळावं हेच माझं आणि ज्योतिरावांचं स्वप्न आज संविधानामुळे पूर्ण झालं. धन्यवाद.